रामराव मित्रांनो आपण आहे ना देवाभाऊला भेटायला आलोय बरं का आज. आणि देवाभाऊच्या गाई वगैरे इकडे चरायला येत असता नाही का. आता एक कळवण रस्ता आहे मित्रांनो, कळवण वनी दिंडोरी, आणि त्या समोरच्या साईडला देवाभाऊच्या गाई निघाल्या बरं का, त्या समोरच्या साईडनं. आणि बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना आहे ना त्या गाई खूप आवडते बरं का मित्रांनो. त्या मागच्याच आपण 230 का 200-250 दाखवल्या तर त्या टोटल 330 गाई आहे बरं का, आणि त्याच्यात 50 म्हशी आहे. म्हणजे समोरच्या साईडला थोडासा आमचा दाखवायचा प्रयत्न. बघा इथून निघाले ते आता. एकदम असं बारीक बारीक मित्रांनो ते चित्र फाटून जातं नेमकं. आधी बस आली ना, बसच्या वरती दिसत्या बाया त्या समोरच्या साईडला त्यांच्या गाई वगैरे निघाल्या बरं का, तसं आपण बघू शकतो. आणि आपण खास त्यांना भेटायसाठी चाललोय आपण. त्यांच्याकडे बऱ्याच अशा गायी नाही का, ते गायींचं पण थोडंसं कसं सांभाळतं काय सांभाळतं त्यांनी मागच्या वेळेस व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं मित्रांनो. आणि आपण ज्या गाई चारत होतो या डोंगरावरती होतो आपण मागच्या वेळेस, आणि बऱ्याच प्रेक्षकांनी आपल्याला सबस्क्राईब वगैरे केलं होतं. आणि आज पण त्यांच्या गाई वगैरे दाखवायचं. आता त्यांचा तांडा निघालाय तिकडून, तर बघू किती वेळा तिकडे येत्या का नेमकं दुसरी का जातात चारायला काही माहित नाही मित्रांनो. पण बहुतेक ह्याच साईडला येतात त्या बऱ्याच वेळेस नाही का, कारण इकडं भरपूर चारा असा नाही का खायला. तर चला बघू आता थोडे क्षणभर वाट पाहू, आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांच्याशी गप्पा वगैरे मारू. तर येत आहे अजून ते देवाला भेटायला आलो बरं का. देवाच्या गाय आता पुढे गेल्या नेमक्या. आणि बघा हे सगळं द्राक्ष बाग वगैरे तलाव आणि समोरचा डोंगर सोडत सोडत आपण पुढच्या साईडला आलोय. बराच अंतर मित्रांनो चालत आलं बरं का आपण. इकडे जे नर्सऱ्या वगैरे आहे ना त्या समोरच्या साईडनं त्या हवेला उभं होतो आपण तिकडं. तिकडनं इकडं आता आलोय. आता बघू आता इकडे कारखाना पण आहे कोळसाचा का दगडाचा काय माहित नाही. तर किरणभाऊ इकडे पुढे थांबले. चला पुढे मित्रांनो ते देवाबाबाच्या शोधामध्ये ना आपण आता असा एक नजारा पाहायचा बाकी होता. खडे क्रेशरचं काम चालू इथं ते समोरच्या साईडला खडी क्रेशर, आणि पाणी भरपूर बरं का. इथूनच पाणी पाजून घेऊन गेले ते. आता आपल्याला जायचं पुढच्या साईडला. आता जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत जाऊन देऊ आणि पुढं गाडी लावून पायी जाऊ त्यांच्याकडे आपण. चला आता पुढं जाऊया. आणि त्यांचं घर इथं आहे मित्रांनो बरं का देवाबाबाचं. इथं समोर घर आहे काठीवाडी मित्रांनो. हे राजस्थान गुजरातवरून आले, अहमदाबादवरून. त्यांचं गावाचं नाव विसरून गेलो आम्ही नेमकं. आता चला त्यांनाच भेटायचं आपल्याला. आणि खूप मोठा डोंगर आहे मित्रांनो पास करून त्या साईडला जायचं आपल्याला. आणि खडी क्रेशरचा खटखटा आवाज येतोय पा तुम्हाला. धडाम खडाम आवाज चालूच राहतो मित्रांनो बरं का. बहुतेक इकडे ते काय म्हणते त्याला, ते फोडायसाठी काहीतरी वापरत असतील बरं का. ताईत म्हणतो आपण ना, ते ताईत वापरत असतील एवढं फोडलंय म्हटलं. तर चला जाऊया पुढून. ते आपण इथं लावली आता, आणि इथून आपण ते देवाला भेटायला चाललोय बरं का. आता बघू आता पुढं घेऊन गेला गाय नेमका किरण भाऊ आपल्या सोबतीला नेमके. सुबाबुळे पा भरपूर अशा सुबाबुळे वगैरे दगड गोटेच लय इकडे मित्रांनो. भरपूर लांब आलाय तो गाय घेऊन. व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा. आता या गायींची शेण इकडं टाकीत गेलं म्हणजे इकडूनच गेलाय तो. आणि आपल्याला मित्रांनो त्यांना भेटल्याशिवाय ना मागं फिरायचंच नाही आज. तेव्हा ते समोरच्या साईडला दिसले पा आपल्याला. हे तिकडे समोरच्या साईडला गाई चार राहिले. आणि हा डोंगर आहे ना दिंडोरीच्या साईडला डाकंबा म्हणून गाव बरं का. डाकंबा गावाचं तिथं आहे. तर मित्रांनो असे अजून भरपूर अंतर जायचं आपल्याला पुढच्या साईडला. त्या गाई तिकडे चालल्या बा. थोडेफार शेती पण केली जात असेल का इकडं, आम्ही विचारच करू आलो. पण इकडे काही दगड गोटे सोडून काटे आणि साबरं सोडून काही दिसत नाही. आणि खूप मोठा एरिया परिसर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही. असा खूप मोठा असा डोंगर आहे. तर मित्रांनो आपण चाललोय आता देवाभाऊला भेटायला. आणि किरण शेट पण आपल्या साईडलाच आहे, पण ते कॅमेरा समोर येते नाही बरं का बऱ्याच त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या जोडीला येत असते बऱ्याच ठिकाणी. आणि आपल्या पाठीमागे सगळं डोंगर वगैरे दिसतोय पहा मित्रांनो. ऊन पण एवढं झालंय ना, भरमसाठ असं ऊन झालंय बघा. इकडं हरभरा वगैरे लावलाय थोडासा या साईडला. आणि इकडं सगळं साबरं लावून ठेवले मित्र. म्हणजे ते उगलेले तसं निसर्गाच्या मध्ये ते. आणि ह्या डोंगरावर जर पाणी जर पडलं मित्रांनो
तसं वाटत नाही शेती लायक पाणी म्हणून. इथं खालच्या साईडला कंपन्या वगैरे दिसत्या इथं. आणि भरपूर अंतर पास करून आपण आलोय. इथं कसं आहे बघा मित्रांनो, ते पाणी जाऊन जाऊन असं झरा झालंय बघा, बोळीतला झरा. आणि आता खरी मजा आहे मित्रांनो. आता या गाई वगैरे चरू राहिला बा त्या समोरच्या साईडला, आणि तिकडे तो देव आहे. आणि थोडंसं सावलीमध्ये आता इकडे खायला काही दिसलंच नाही मित्रांनो आम्हाला. तिकडं अचानक हवा आली, आवाज येऊ राहिला. चला जाऊया पुढच्या साईडला. त्या म्हशी सावलीमध्ये थांबू राहिल्या बरं का मित्रांनो. आणि इथं थोडंसं हरभरा काहीतरी केलंय बरं का. ते पानं कावर वाजत असेल काय माहिती. चक्रीवादळ सारखं छोटं काय माहिती त्याला. तर देवा बाबा ओळखलं का नाही मग. ते वाट पाहून तिकडे थकून गेलो आम्ही. तिकडे होतो म्हटलं आता काय घेऊन तिकडे येत्या काय, मग तुम्ही आलेच नाही. मग आज या साईडला आले का. हरभरा मस्त खायला झालं. कोणतरी लावलं असेल निंदून खुरपून लावलं पाहिलं का. एवढ्या डोंगरात हरभरा लावलाय. तिकडे ना 2 तास वाट पाहिली तिथं. तुम्ही काय येई नाही इकडे गाय घेऊन इकडे पुढे आले. म्हटलं इकडून रस्ता असेल तिकडे जायला. मग वाट पाहिली 1-1.5 तास. मग पाहुण्याला म्हटलं चला मित्र आपलेवाले म्हटलं द्यावं म्हणून त्यांना भेटून येऊ आपण. मग त्यांची वाट पाहता वेळ लागला. काय म्हणता मजेत. तुमच्यामुळे भरपूर सबस्क्रायबर भेटले आपल्याला. हा जबरदस्त पाहिले ना तुम्ही. भरपूर सबस्क्रायबर झाले मस्त. 25,000च्या वरती गेला ना. हा एकदम 25,000च्या वरती नेऊन गेला. गाईमुळं गिरगाई वगैरे होत्या ना. बऱ्याच लोकांनी लाईक वगैरे केलं नाही का. म्हशी वगैरे होत्या सगळ्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आपण. तुम्ही त्या चॅनलवरती काम नाही करू राहिले का आता. त्या तेवढा टाइम नाही. हा मग हेच सांभाळावं लागत त्याच्यामुळं मग काही वेळ भेटत नाही काही नाही. बरे चला इकडे लईच अडचणीत आले आज. इकडे चारा आहे वाटतं ना जास्त. इकडे पुढे जाईल मग ते मंदिर आहे ना त्याच्या समोर. तिकडे मंदिर आहे का. कोणतं मंदिर आहे. आपलं नेराई देवीचं तुळजाभवानी इथं आहे का. हा इकडे आहे. पायऱ्या पण आहे. चला जाऊन नेराई जाऊला. नाही काही नाही. गाडी आणावं लागेल का. नाही राहू आता इथून किती जवळ राहिलं. ये इथे या बावळी जवळ. ती बाबळी जवळ तिकडे कोण आहे ना काही कारखाना क्रेशर कारखाना वाटतं ना. खडीकेशर. अहो या कंपनीत आलो तर आम्ही रिलायन्स. हा सांगा सबस्क्राईब करा वगैरे काही सांगून द्या थोडस. हा सबस्क्राईब करा. मग तुमचं नाव काय. चॅनलचं नाव काय. सिंगल पर्सन नाव आहे ना. हा बोलू. हा बोला ना. तर मित्रांनो हे सिंगल पर्सनल चॅनल आहे. त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. असं भरपूर ते व्हिडिओ दाखवित्या. आपलं किल्ले दाखवित्या, सगळं दाखवित्या. पुढं काय आहे त्यांच्या चॅनलमध्ये सगळं येत राहील. तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो असं आपल्याला देवा भाऊने एक संदेश दिलाय. तसाला आपल्याला नेरायचा डोंगर मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे होता नाही का. आणि त्यांच्या म्हशी वगैरे आता पाठी मागरायला. आता इथं हरभरा वगैरे पण आहे ना. कुणी शेतकऱ्यांनी केला का कुणी केलं इथं है ना. शेतकऱ्यांच आहे. चला जातो आम्ही आता इथून. असं या रोडनं जावं लागलं ना. बरं चालेल. बरं चाल पुढे या मग. हा मागच्या वेळी म्हणजे सांगितलं होतं. चला मग येऊ का.